बघितलं लय वाईट वाटलं, पण माझं ना डोसकच काम करना. सांगते तुला म्या. अगं आजी हे सगळं काय आहे? तुला सांगते शिवा, म्या बघितल्यावर माझं पण असंच झालं होतं ग. काय करावं काय कळलं ना ग मला पण. हे समजा काय चाललंय आणि दिव्या हे का करते? अगं आजी पण दिव्या आता आपल्या समोर जे वागते किंवा तुम्ही जे सांगते ह्याच्यात खूप फरक आहे. तुम्ही विचारला नाही का दिव्याला? विचारायचं राहू दे आई, पुढे काय झालं ना ते आता तिला सांगा. हा, म्या काय केलं माहितीये का तुला? चंदन आहे का नाही, त्याचा आजोबा आहे ना, त्या म्हाताऱ्याला भेटले म्या. म्हणजे म्हातारा तसं चांगला आहे. तेच नाही विचारलं की तुम्ही तुमच्या सुनेला असं का वागवता? तो म्हातारा काय म्हणला माहितीये का तुला? म्हणजे तिला हे समज काम यायला पाहिजे, त्याच्याशिवाय ती गृहिणी हे कसं समजायचं आम्ही, असं त्यांचं म्हाताऱ्याचं म्हणणं होतं. आणि हे एकदा त्या पोरीला समज काम आलं, आमची खात्री पटली की आम्ही आमची प्रॉपर्टी जी आहे ती चंदनच्या आणि तिच्या नावावर करणार आहे. पण तुला सांगते शिवा, म्हणजे अगोदर मला जरा शंका वाटली होती, पण नंतर लक्षात आलं का नाही म्हातारा खरं बोलतोय. पण तुला सांगते म्हातारा खोटं बोलत नव्हता. हा, त्याच्या बोलण्यात खरेपणा होता. अगं आजी पण हा विषय खूप खोल आहे. दिव्या काय करते, तिचं नेमकं काय झालंय हे कळायला नको का आपल्याला? मी दिव्याशी जाऊन बोलते आता. तू दिव्याशी काय बोलणार आहेस आणि ती तुला सगळं खरं सांगणार आहे का? अगं पण हे बघ शिवानी, दिवाळीचे दिवस आहेत की नाही, 4 दिवस तू छान माहेरपणाला आली आहेस ना, मग छान राहा. उगाच स्वतःच्या अडचणीत वाढ करून घेऊ नको. अरे मग मी चंदनशी तरी बोलते. अगं त्याच्याशी बोलून तरी काय फायदा आहे? हे बघ शिवानी, इथे धड आपल्यालाच काही माहिती नाहीये. माझं म्हणणं आहे सध्या हा विषयच काढायला नको. तू पण जरा शांत राहा. चंदन काय झालं? काय का आणलेस मला इथे? दिव्या मला सांग, बाहेर त्या कीर्ती मॅडम काय बोलत होता तुझ्याशी? हे विचारायला आणलेस तुम्हाला आत? हो, सांग ना मला, काय म्हणाल्या त्या? तुला का जाणून घ्यायचं? कारण हे बघ दिव्या, ती बाई मला जरा लबाड वाटते. सांग ना काय बोलल्या त्या? मी नाही सांगणार, जा. अरे का नाही सांगणार यार, नवरा आहे मी तुझा. ए, ही नवरेगिरी इथे नको दाखवू मला. तुला दाखवायची आहे ना तर तुझ्या घरी नाही आणि मग दाखव. हे बघ दिव्या, ऐक, आता दिवाळी पण झाली, त्यामुळे मला असं वाटतं की आपण आता निघूया तिकडनं. तुझं काय आहे चंदन? आलो नाही की लगेच निघायची घाई असते तुला. मला नाही जायचंय. मग काय आयुष्यभर इथेच थांबायचंय का? तोंड सांभाळून बोल. अरे काय तोंड सांभाळून बोल यार. हे बघ दिव्या, आता खूप झाला. तू येणार आहेस माझ्या बरोबर की नाही ते मला सांग. का माझ्या आजोबा पण वाट बघत असतील? हे हाच प्रॉब्लेम आहे तुझा. कधी असं म्हणत नाहीस की हा चल आपण आपल्या बंगल्यात जाऊ. नेहमी त्या मला नाही जायचं त्या गावात. हे बघ दिव्या, मला ना आता तुझ्याकडनं फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर हवं. तू माझ्या बरोबर येणार आहेस की मी एकटा जाऊ? ठीक आहे, मिळालं मला उत्तर. छान छान. बरोबर, व्हेरी गुड, मस्त. गिफ्ट दे. कसलं गिफ्ट? अरे हा, मी अरे आधी तुझं गिफ्टच विसरलो. विसर हा बरोबर. आता म्हणजे पाडवा होता तर वहिनीसाठी कसं बरोबर आठवणीने तिला आवडेल असं काहीतरी आणलं, पण बहिणीला विसरणारच ना आता. ठीक आहे, एक मिनिट तिला मध्ये आणू नकोस याच्यात. बघितलं लगेच तिला मध्ये आणू नको. मला महिनाभर पुढचं हे ऐकायला. थँक्यू, मला माहित होतं तू हे नखरे करशील ना म्हणून म्हणाले. काय याच्यात करायचं का?
थँक्यू. चला. अरे आशू काय काय उभं करायलास? आई, मी हिच्याकडून वळून घेणार नाही. आशू आशू बहीण आहे मी तुझी. बहिणीसारखं वागत नाहीस ना, पण चुका करतेसच. त्या दिवशी मी खूप चुकले, खूप मोठी चूक केली आहे. पण माझी चूक मी कबूल पण केली आहे ना. मी आधीच म्हटलं होतं यावर्षी भाऊबीज होणार नाही. आशू ऐक, भाऊबीज आहे असं नको करूस. सणाचे दिवस आहेत, मग का माफ करायचं, का मी समजून घ्यायचं आणि का मोठेपणा दाखवायचा दरवेळेस आपण, आणि मीच का दाखवू? मला हे बघा, मला मान्य आहे की शिवा मोठेपणा दाखवते, तिने बऱ्याचदा माफ केलं हिला, पण मी शिवा नाही आहे. का ही अपेक्षा आहे? तुम्हाला माहिती आहे, मला अजूनही भाऊंना झालेला त्रास आठवतो.